राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला आणि यानंतर संपूर्ण बीड जिल्हा देखील हळहळ व्यक्त करत होता। आज मात्र उपमुख्यमंत्रीपदी सुनेत्र पवार या शपथ घेणार असल्याची चर्चा। दुसऱ्या बाजूला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची देखील चर्चा आहे। माझ्यासोबत अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते आहेत, त्यांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत, ग्राउंड लेवलच्या कार्यकर्त्यांच्या नेमक्या काय भावना आहेत हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। काय सांगाल, आज अजितदादा आपल्यामध्ये राहिलेले नाहीत, मात्र आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा आहे। तुम्हाला काय वाटतं, राष्ट्रवादी एकत्र आले पाहिजे? आली पाहिजे, चांगलं आहे। आता बीड जिल्ह्याला कसं झालेलं आहे, जेवढे मोठे नेते भेटले तर आमचे बॅड लगच मुंडे साहेबचं तसं झाला, मिंटे साहेबचं तसं झाला। आता अजित पवार साहेब भेटले होते आम्हाला, ते मुख्यमंत्री बी उपमुख्यमंत्री बी होते आणि बडे मोठे नेते होते। आम्हाला अपेक्षा होती काहीतरी बीड जिल्ह्यामध्ये काहीतरी होईल, पर दुर्दैवाने समजा ॲक्सिडेंट झाला, ते एकत्र आले तर काहीतरी बीड जिल्ह्याचा विकास होईल असं आम्हाला वाटतं। सुनेत्र पवार या आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची चर्चा आहे, काय वाटतं, कसं बघताय? नाही, अजितदादा गेल्यानंतर जी महाराष्ट्राच्या राजकारणात आणि राष्ट्रवादीच्या पक्षामध्ये जी दरी निर्माण झाली ती न भरून निघण्यासारखी आहे आणि इतर कोणाला उपमुख्यमंत्रीपद देण्यापेक्षा सुनेत्रा वहिनीला जर पद दिलं तर त्या पदाला त्या अधिक न्याय देऊन आम्हा बीड जिल्हावासियांना जे आमचं विकासाचं आमचं स्वप्न होतं, जे की आता अजितदादाच्या रूपाने आम्हाला ते साकार करण्यात आमचं स्वप्न होतं की अजितदादा हे करू शकतात, ते स्वप्न कुठंतरी साकार करण्यात त्यांचा अजितदादाच्या पत्नी म्हणून सुनेत्रा वहिनी हातभार लावतील आणि आमचं जे बीड जिल्ह्याचं जे मागासलेपण आहे ते कुठंतरी दूर होण्यास मदत होईल। त्यामुळे ते झाले तर काय त्यात चुकीचं ठरणार नाही। नक्कीच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या पाहिजेत का? आणि आज उपमुख्यमंत्रीपदी सुनेत्रा पवार या शपथ घेतील अशी चर्चा। या दोन्हीकडे तुम्ही कसं बघता, काय वाटतंय तुम्हाला, राष्ट्रवादी एकत्र आल्या पाहिजे? नक्कीच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या पाहिजे, कारण की दोन्ही राष्ट्रवादी एक आल्या तर काहीतरी केंद्रात पण थोडा जरा बदल होईल अशी आमची सर्वांची मागणी आहे की सुप्रियाताईंना केंद्रातही मंत्रिपद भेटावं व राज्यातही दादाच्या जाग्यावर सुमित्राताईंना उपमुख्यमंत्रीपद दिलं तर हीच दादाला खरी श्रद्धांजली अर्पण होईल असं मला वाटतं। व मी नेकनूर गावाच्या वतीनं मी दादाला श्रद्धांजली अर्पण करतो की जी कालची जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी घटना आहे। सगळ्या महाराष्ट्राला ही घटना वेदनादायक ठरलेली आहे, त्याबद्दल मी माझ्या सर्व गावकऱ्याच्या वतीनं दादाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। काय सांगाल, अजित पवार यांचं निधन झालं, अतिशय दुःखद आणि बीड जिल्ह्याला हा मोठा धक्का आहे, कारण बीड जिल्ह्याचं पालकत्व त्यांच्याकडे होतं, मोठा विकास, आता विकासाला चालना मिळणार होती, मात्र आता अजितदादा गेले, तर काय पुढचं भवितव्य वाटतं? सुनेत्राताईंना पालकमंत्री केलं, हे उपमुख्यमंत्री केल्यानंतर व बीड जिल्ह्याचा पालकमंत्री केल्यानंतर बीड जिल्ह्यात जो दुःखात आहे तो थोडा बाहेर येईल, एवढा नाही पण थोडा बाहेर येईल। नक्कीच आपल्यासोबत हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते होते बीड तालुक्यातले, ज्यांची आता मागणी आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले पाहिजेत। दुसऱ्या बाजूला सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा पदभार घेतला पाहिजे, त्यांनी हा कारभार सांभाळला पाहिजे, तर दुसऱ्या बाजूला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याच्या नंतर सुप्रिया सुळे यांना देखील मंत्रिपद देण्याची मागणी या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून केली जाते। तर बीडच्या पालकमंत्रीपदी सुनेत्रा पवार यांनीच राहावं अशी देखील अपेक्षा आणि त्यांच्याकडून हा विकास होईल अशी आशा या ठिकाणच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जाते। कॅमेरा पर्सन प्रमोद रोमनसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।